करी हेची काम मना जपे राम राम, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणून ओळखतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील अगदी छोटासा 3 कडव्यांचा, स्वतःच्या मनाला काही सांगणारा, स्वतःच्या मनाला उपदेश करणारा, मनाची समजूत काढणारा, मनाकडे काही मागणी करणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे मना, तू एकच काम कर, राम राम जप कर. करी हेची काम मना जपे राम राम. तुकाराम महाराज म्हणतात की मना एक कर, तुला छंद लागू दे, तो गोविंद या नामाचा असू दे. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुकाराम महाराज म्हणतात की मी तुझ्याकडे हेच मागणं करतोय की मना तुला छंद लागावा तो गोविंद नामाचा असावा, आणि तू जप करावा तो राम नामाचा असावा. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. अशा गोड अर्थाचा स्वतःच्या मनाला काही सांगणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराजांनी किंवा कुठल्याही संतांनी 2 प्रकारचे संवाद केलेले आहेत. पहिला संवाद आहे स्वतःच्या मनाशी, दुसरा संवाद आहे जनाशी, म्हणजे तुमच्या आमच्याशी. साधू संत बोलण्यामध्ये दोघांशी बोललेत, एक तर स्वतःशी बोललेत, नाही तर लोकांशी बोललेत. साधू संत तुमच्या आमच्याशी बोलले, तुम्हा आम्हाला उपदेश केला, फार चांगलं झालं. नाही तर आपल्याला कधीच जगणं कळलं असतं. बरं, आपल्याला कळलंच नसतं की कसं जगायचं असतं, आपल्याला कळलंच नसतं की वागणं कसं असतं, आपल्याला कळलंच नसतं की नीती कशी असते, आणि आपल्याला कळलंच नसतं की धर्म कशाला म्हणतात. म्हणून साधू संतांच्या, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये उपदेश नावाचं एक प्रकरण आहे. त्या उपदेश नावाच्या प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला जगणं समजून सांगितलंय. पहा, जगणं, असा वाग तसा वागू नको, हे कर तसं करू नको, हे योग्य आहे हे अयोग्य आहे, याला म्हणायचं उपदेश. याला म्हणायचं साधू संतांचं तुमच्या आमच्याशी सलगीचं बोलणं. जसं एखाद्या आईने लेकराला समजवावं, ते अंतकरणाने साधू संतांनी तुम्हा आम्हाला समजवले. तुकाराम महाराजांच्या गाथीमध्ये उपदेश नावाचं भलं मोठं प्रकरण आहे. ते साधूंचं जनाशी बोलणं आहे, आणि ते गरजेचं आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्यात. तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्यात. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्यात. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. तुम्हाला सांगतो, याच पृथ्वी तलावर आजच्याच तारखेला आफ्रिका नावाच्या खंडामध्ये असे काही देश आहेत की ज्या देशांमध्ये माणसं माणसांना मारून खातात. आता सध्या, बरं जुनं नाही सांगत मी, सध्या आफ्रिका नावाच्या खंडामध्ये काही माणसं आहेत, काही अशा जनजाती आहेत की त्यांच्या बाहेरचा जर माणूस त्यांच्या जंगलात जर चुकला समजा, आणि त्यांच्या जर तावडीत सापडला, आणि त्याला कळालं की हा आपल्यापैकी नाही, तर ते त्याला भाजूनच खातात. महाराज, कसं वाटलं ऐकायला? मला असा प्रश्न पडला की याच पृथ्वी तलावर आजच्याच तारखेला आफ्रिका नावाच्या खंडामध्ये काही कांगो नावाचा एक देश आहे. त्या कांगो नावाच्या देशामध्ये माणसं माणसांना मारून खातात, आणि आपण मात्र आपल्या गाडीचं चाक बेडकीहून जाऊ देत नाही.
खेकडा असेल तर त्याच्याहून सुद्धा जाऊ देत नाही. डास असेल तर पहिला आपला प्रयत्न असतो की जाऊ दे खिडकीच्या बाहेर. नाहीच ऐकलं तर मग गुड नाईट, आहे की नाही? कसं काय बरं हे की आपण साधं डास मारायला थोडी कानकूच करतो? कसं काय बरं असं की आपल्याला बेडकी आपल्या हातून मरू वाटत नाही? आणि याच पृथ्वी तलावर माणसांना मारून खातात, असं कसं काय होतं? तर त्याचं उत्तर मला असं सापडलं की आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊली झाले आणि त्यांच्याकडे माऊली झाले नाही. दुसरं उत्तर नाही महाराज. काय उत्तर शोधून द्या तुम्ही. आपल्याकडे तुकाराम महाराज झाले, आपल्याला गाथा आहे, आणि त्यांना गाथा नाही. दुसरं काय उत्तर आहे? नाही तर आपणही माणसं, तेही माणसं. आपण याच पृथ्वी तलावर राहतो, तेही याच पृथ्वी तलावर राहतात. म्हणून साधू संतांचं जे जनाशी बोलणं आहे, लोकाशी बोलणं आहे, ते फार गरजेचं आहे. त्याने मनुष्य होत असतो. साधूचं ऐकलं की माणूस होत असतो. म्हणून साधूचं जनाशी बोलणं, उपदेश नावाचं प्रकरण फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. ते तुकाराम महाराजांचे उपदेश पर अभंग बहुतेक 4 चरणाचे आहेत, जास्त करून 4 चरणाचे. तर मला कोणीतरी विचारलं होतं की महाराज हे तुकाराम महाराजांचे उपदेश नावाचे प्रकरणातले अभंग 4 का चरणाचे आहेत? म्हटलं बहुतेक ते 2 चरणावाल्यासाठी आहेत, माणसासाठी आहेत. 2 चरणावाल्याला सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी 4 चरणाचे अभंग सांगितले की बाबा तू 4 चरणाचं नाहीस, तू माणूस आहे. साधूचं असणं या जगामध्ये इतकं महत्त्वपूर्ण, इतकं मूल्यवान आहे. श्रद्धेय विश्वसंत ब्रह्मलीन श्री भगवान बाबा महाराज यांच्या जीवनातला प्रसंग आहे. भगवान बाबा गडकर त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. ते अशी वार्षिक कार्यक्रम त्यांचे गावागावाला ठरलेले असायचे. तिकडं परभणी जिल्ह्यामध्ये झरीबोरी गाव आहेत, झरीबोरीचा घाट आहे तिकडं त्यांची कीर्तन असायची. त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे, चरित्रातला प्रसंग आहे का. साधू असल्यानंतर काय होतं, साधूची भेट झाल्यानंतर काय होतं, साधूचं लोकांशी बोलणं किती गरजेचं आहे, जनाशी बोलणं. मग मी साधूचं मनाशी बोलणं त्याच्याकडे येईन. साधूचं जनाशी बोलणं किती आवश्यक आहे का. भगवान बाबा निघाले, ते ऐश्वर्यशाली संत, गळ्यात कायम सोनं असायचं, घोड्यावर प्रवास असायचा. एक सेवक त्यांचा सोबत असायचा नेहमी. सेवक ते घोड्यावर बसून ते निघाले तिकडं, ते झरीबोरी गाव आहे तिकडं परभणीकडं निघाले वार्षिक कीर्तन. जाताना घाटामध्ये सकाळपासून 5 वाजेपर्यंत एक वाटमाऱ्या चोर, दरोडेखोर वाट पाहत होता. त्याला कोणीच नाही सापडलं. त्याला हे बाबा सापडले. तर त्याने कुऱ्हाड, अशी परजलेली धार लावलेली कुऱ्हाड चमचम करत होती. ती सांगितलं की तुम्ही खाली उतरान, काय असेल ते टाका, नाही तर ही कुऱ्हाड आणि तुम्ही. बाबांच्या हातात अंगठ्या होत्या, बाबांच्या हातामध्ये गळ्यामध्ये सोनं होतं, पेंडंट होते, पदकं होती, लॉकेट होतं, सगळं काढलं आणि ठेवलं. हे बघा, पैसे नसले म्हणून संत होतो असंही काही नाही, पैसे असले म्हणून संत नसतो असंही काही नाही. ते प्रारब्ध आहे. पाय चालला म्हणजे संत होतो असंही काही नाही, मर्सिडीजमध्ये गेल्यावर संत नसतो असंही काही नाही. तो प्रारब्धाचा भाग. बाबा ऐश्वर्यशाली संत होते. सोनं होतं तरी पण संत होते, सोनं होतं तरी पण संत होते. आणि ते निघाले त्यांना ते भेटला तो दरोडेखोर. त्यांनी सांगितलं की काढा ते सोनं. बाबांनी सगळं सोनं काढलं. तर त्याला एक सल्ला दिला, हे बघ मी तुला सल्ला देतो, तुला हे माझं सोनं नेणं परवडणार नाही. त्यांनी सांगितलं असे कोण लागून गेले. म्हटले नाही तसं नाही म्हणत, मी तुला दम नाही देत. मी तुला चांगलं असं सांगतो बाळा की माझं जे सोनं असतं ना, ते बनवताना त्याच्यावर सोनार माऊलींचा शिक्का टाकत असतो. आता हॉलमार्कचा शिक्का असतो ना, तसं माऊलींची बारीक प्रतिमा त्याच्यात तो कोरत असतो, प्रेस करत असतो सोनार. तू या 5 जिल्ह्यामध्ये, या मराठवाड्यामध्ये कुठेही हे सोनं पाचतो, पोलिसांना बोलवेल. कारण अख्ख्या 5-7 जिल्ह्यामध्ये माहिती आहे की माऊलींचं प्रतिमा, माऊलींचं चित्र असलेलं सोनं म्हणजे बाबाचं सोनं. अख्ख्याला माहिती. तुला मागात जाईल बरं. त्यांचं मग मी काय करू. बाबांनी सांगितले बघ तू सकाळपासून इथं थांबलास, काही जेवण वगैरे केलं का तू. त्यांनी सांगितलं बाबा आता नाही ना. बरं त्याचा काय असा जॉब नव्हता की घरून निघताना त्याला कोणी टिफिन बनवून देईल, बाबा बायको बिको तुम्ही जॉबला चालले, डबा देते व तुम्हाला सुकी भाजी देते. हां, त्याचं काही काम तसं नव्हतं ना. वाट माऱ्या, दरोडेखोर. म्हटले बाबा सकाळपासून उपवाशी मी. बाबांनी सांगितलं माझं नाव भगवान बाबा, माझं इथं कीर्तन आहे, चल तुला मी शब्द देतो. बघ तिथली लोक भाविक आहेत, ते मला पैसे देतात. बघ मला ते माझ्या इथं भगवानगडावर विना प्रहारा असतो, माझ्या प्रहारेकरांना ते धान्य देतात. मी तुला शब्द देतो, धान्य मी माझ्या प्रहारेकऱ्यांसाठी घेऊन जाईल, पण मी पैसे सगळे येताना तुला देईल. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा. त्याचा विश्वास बसला साधूच्या शब्दावर. त्याने ऐकलं होतं बाबांचं कीर्ती. त्याने बाबांवर विश्वास ठेवून तो त्या झरीबोरी गावांमध्ये गेला. जशी 200 लोक स्वागताला पाहिली आणि तो घाबरला ना. मग त्याने एकदम ओळख, खरं आधार कार्ड त्याला आता दाखवून चालणार नव्हतं लोकांनी.
समाधीच केली असती ना महाराज तिथे, की बाबांना मी लुटायला आलो. हे जर सांगितलं असतं त्यांनी खरं, थोडं हळू सर, थोडं, हा बस एवढं. तर त्याने ते खरं लपवलं महाराज, खरं लपवलं. त्याने टोपी पण घातली, बुक्का पण लावला, टाळाला उभा राहिला. तर इलाज नव्हता ना, इलाज नव्हता. पण बाबांसोबत आला, बाबांसोबत आला, बाबांसोबत आला म्हणून लोकांनी बाबाच्या पंक्तीला त्याला वाढलं महाराज. बाबाला दक्षिणा दिली, त्यालाही थोडीफार दिली. आणि बाबांनी दोन्ही कीर्तनं केले. सकाळचं कीर्तन झालं बाबांचं. बाबा त्याच घाटाने परतीच्या प्रवासाला लागले. रात्रभर तो बाबा जिथं झोपले तिथंच शेजारी तो झोपला. बाबा त्याच्याशी बोलत राहिले. आता लोकांदेखत त्याला बाबाची सेवा करावी लागली. बाबा त्याच्याशी संवाद करत राहिले. बाबांचं त्याने पवित्र वागणं पाहिलं. झालं असं की दुसऱ्या दिवशी त्या घाटामध्ये जेव्हा ते पोहोचले, त्या डोंगरामध्ये ते पोहोचले, तर बाबांनी सांगितलं होतं, मी तुला शब्द दिला होता बघ, मी तुला असा शब्द दिला होता की मी धान्य घेऊन जाईल पण पैसे तुला देईन. उपरण्यामध्ये बांधलेले पैसे बाबांनी त्याच्या हाती स्वाधीन केलं की हे सगळे पैसे तुझे, पण मी धान्य मात्र घेऊन जाईल. माझ्या प्रहारेकऱ्यांना, माझ्या वारकऱ्यांना धान्याची गरज आहे. तर त्याने विचारलं होतं की बाबा मी पाहिलं की तुम्ही आले ज्याच्या घरी तो पैसे देत असतो, तुम्हाला दक्षिणा काहीतरी देत असतो, मी पण काहीतरी द्यायला पाहिजे. मी काय देऊ बाबा? बाबांनी सांगितलं तुला जे वाटेल ते दे. तर त्यांनी सांगितलं होतं बाबा लोकांनी काय काय तुमच्या पायावर वाहिलं, माझी एक इच्छा आहे की स्वतःला तुमच्या पायावर वाहा तुम्ही. आणि त्यांनी स्वतःचं जीवन भगवान बाबांच्या स्वाधीन केलं. तो आला भगवानगडावर अखंड प्रहारा होता विना, त्या विने प्रहाराचा तो एक प्रहारेकरी झाला. त्याने बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले. किती आवश्यक आहे साधूचं आपल्या जीवनामध्ये असणं बरं, किती गरजेचं आहे बरं. साधू नसतील, ज्ञानेश्वरी नसेल तर मी काय म्हणतो की आईच्या पाया पडावं. बहीण जी आहे तिला रक्षाबंधनला ओवाळणी टाकावी, भाऊबीजेला बोलवावं. मुलीला योग्य वयामध्ये लग्न लावून योग्य ठिकाणी नांदवायला पाठवावं आणि बायकोशी प्रपंच करावा. हे माणूस करतो. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, मुलगी स्त्री आहे, आई कोण आहे? स्त्रीच आहे. बहीण कोण आहे आणि बायको कोण आहे? स्त्रीच, बरोबर. मग हिच्या पाया पडावं, हिला ओवाळणी टाकावी, हिला लग्न करून नांदवायला पाठवावं, पण फक्त हिच्याशी प्रपंच करावा, हे आपल्याला कसं काय कळतं? त्याचं कारण आपल्याकडे संत झाले म्हणून. त्याचं कारण त्यांनी आपल्याला सांगितलं, ही आई यायच्या पाया पड. त्याचं कारण एक चिंपाजी नावाचं एक माकड आहे, बुद्धिवान आहे, खूप बुद्धिवान आहे. 10 लाख चेहरे लक्षात ठेवू शकतं ते. किती? 10 लाख. एवढे चेहरे तर माणूस नाही लक्षात ठेवू शकत महाराज. माणसं भेटतात आम्हाला पटकन विचारतात, महाराज ओळखलं का? बरं, गंमत अशी असते कीर्तनात माणूस ओळखता येतो, पण ते डायरेक्ट आळंदीलाच भेटलं वारीमध्ये, आपण गडबडीत चाललो की सेवा असते, फेटा हातात असतो, किंवा काही लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये. बरं, इच्छा खूप असते की बाबा चेहरे लक्षात ठेवावे, खरंच इच्छा असते बरं. पण आता किती चेहरे, या डोक्याला काही आहे की नाही बाबा, त्याला काही मर्यादा आहे की नाही? किती चेहरे लक्षात ठेवणार? ते माणसं मोठ्या आशेनं विचारतात, महाराज ओळखलं की नाही? आम्ही ओळखलेलं नसतं, पण आम्ही माणूस नाराज नाही करायचं म्हणून आम्ही म्हणत असो, वा वा तुम्हाला नाही ओळखायचं मग कोणाला ओळखायचं? नको माणूस नाराज, रोज एका घरी जेवायचं आपल्याला, आहे की नाही? आणि असं कसं काय म्हणायचं ओळखलंच नाही? बरं, इच्छा खूप असते की बाबा सगळ्यांची चेहरे लक्षात ठेवावे, खूप इच्छा असते, पण ते शेवटी बुद्धीला मर्यादा आहे ना. बुद्धीला काही मर्यादा आहे की नाही? मेंदूला काही मर्यादा आहे ना, त्याला काही लिमिट आहे. त्याला किती चेहरे लक्षात ठेवणार? किती गावी जाणं होतं, किती चेहरे लक्षात ठेवायचे? आम्ही म्हणत असतो की बाबा तुम्हाला नाही ओळखायचं मग कोणाला, पण ते माणूस माघार नाही घेत महाराज. ते ओळखलं याच्यावर समाधानीच आहे. ते म्हणतात सांगा बघू माझं नाव, एकदम विकेटच उडते आपली, माघार घ्यावी लागते. नाही गाड्या ओळखलं मग सांगा बरं तुम्ही कुठले बरं, हां असं म्हणावं लागतं. चिंपाजी नावाचं माकड आहे, 10 लाख चेहरे लक्षात ठेवू शकतं, इतकं बुद्धिवान आहे. तरी ते माकड आहे, तरी ते पशु आहे. काय का त्याची ही 2 बोटं एकत्र येत नाहीत. या बोटाला म्हणतात तर्जनी, या बोटाला म्हणतात अंगठा. ही अशी 2 बोटं त्याची एकत्र येऊ शकत नाही, म्हणजे ते पेन धरू शकत नाही, म्हणजे ते शिकू शकत नाही, म्हणजे त्याच्या पूर्वजांनी त्याला ज्ञानेश्वरी दिली नाही. आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, म्हणून आपण माणसे, ते पशु आहे, म्हणून ते पशु आहे, म्हणून तो प्राणी आहे. म्हणून साधूचं जनाशी बोलणं खूप आवश्यक आहे. साधू संत जनाशी बोलले आणि आपण शहाणे झालो. एक दुसरी गोष्ट, साधू संत मनाशी बोलले आणि आपल्याला मनाशी काय बोललं पाहिजे हे माहिती झालं. ज्ञानराज माऊली तीर्थयात्रेला निघाले तर स्वतःच्या मनाशी माऊलींनी संवाद केला की हे मना, मी तर जाईन तीर्थामध्ये, ओला होईन, बुडी घेईन, तू नको कोरडा राहू बरं. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी,
सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे पुढे देई माझे मना तेथे पुढे देई माझे मना आता मी भ्रांतीचे भ्रमण आता मी भ्रांतीचे तेथे पुढे गरज असते मनाशी का बोलायचं असतं त्याचं कारण असे मन म्हणजे आरसा मन म्हणजे आरसा आरशाची मनाची का तुलना केली जाते त्याचं कारण आहे मन मेरा मन दर्पण केलाय मेरा मन दर्पण आरसा आणि मन फार सारखं आहे महाराज त्याचं कारण असे महाराज की आरसा खोटं बोलत नाही तसं मन पण खोटं बोलत नाही तुम्ही पहा ना आपण खोटं बोलून रेटून तोंडाने बोलतो पण मन पाठीमा काढत असतं हे तो असा नाही बरं कसा पण असा नाही किंवा असा नाही जे असेल ते मन सांगतं म्हणून तर त्या आरशाला जुनी माणसं एक फार चांगला ते जुन्या म्हाताऱ्या बाया त्याला काय म्हणायचे बरं आरशाला दर्पण दर्पण ते कोणाचं दडपण घेत नाही म्हणून त्याला दडपण म्हणतात दर्पण म्हणतात बहुतेक जैसे तैसे दावी आरसा आपलाच गंध आपणच उगाळला आरसाही आपणच पैशातून आणला तरी पण तो खोटं बोलत नाही वाकड्या गंधाला तो वाकडाच दाखवतो दर्पणीचे दुसरे भासे दर्पणीचे दुसरे भासे दर्पणीचे दुसरे भासे परियासे एकते परियासे एकते परियासे एकते परियासे दर्पणीचे दुसरे भासे परियासे एकते परियासे एकते परियासे एकते दर्पणीचे दुसरे भासे परियासे एकते परियासे एकते परियासे एकते आरसा फार प्रामाणिक आहे महाराज आहे की नाही आरसा बाबांनी प्रमाण दिलं की जरी आरशात आपण दुसरे वाटत असलो दुसरी प्रतिमा ती दुसरी नसते असते एकच म्हणून जे इथं आहे तेच तो आरसा दाखवतो मनाचं आहे तसंच आहे महाराज मन पण जे असेल तेच सांगतो जे असेल तेच सांगतो तुम्ही कपडे बदलवू शकता तुम्ही दाढी करून फ्रेश होऊ शकता पण जर मन ग्लानीयुक्त असेल आतून फ्रेश नाही वाटत मन तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे मन जाणे पापा अख्खं जग तुम्हाला पुण्यवान म्हटलं आणि तुम्ही जर पापी असाल तर मन सांगतो तू पापी आहेस मन जाणे पापा तुका म्हणे माय बाप तुका म्हणे माय बाप मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा मनाशी बोलणं फार गरजेचं आहे स्वतःशी बोलणं फार गरजेचं आहे महाराज जनाशी बोलणं जेवढं गरज आहे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त स्वतःशी बोलणं माणसं म्हणतात मी ध्यान केलं ध्यान म्हणजे काय स्वतःशी बोलणं माणसं म्हणतात मी मेडिटेशन केलं माणसं म्हणतात मी एकांतात बसलो एकांत म्हणजे काय स्वतःशी बोलणं हां तुका म्हणे होय मनाशी संवाद स्वतःशी संवाद म्हणून सगळ्यात गोष्ट काय असेल अवघड तर ते स्वतःशी बोलणं अवघड गोष्ट 1 तास आहे तुम्ही 4 तास फिरायला लावा एखाद्या माणसाला जमेल पण 1 तास एका ठिकाणी बसायला लावा शक्य नाही त्याचं कारण असं मन शांत बसत नाही मन धडका घेत राहतं आहे की नाही मन धडका घेत राहतं आणि म्हणून मनाशी बोलणं अवघड गोष्ट आहे पण ते आवश्यक गोष्ट आहे एक गालिब नावाचा जगप्रसिद्ध कवी झाला आहे त्याच्या 2 ओळी खूप प्रसिद्ध आहे ऐका
तो असं म्हणतो की मी स्वतःकडे कधी पाहिलं नाही, स्वतःशी कधी बोललो नाही. तो असं म्हणतो की उम्रभर गालिब, गालिब त्याचं नाव आहे, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, ही चूक करत राहिलो मी, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. तो गालिब असं म्हणतो की काय चूक झाली गड्या, की चेहरा खराब दिसायचा म्हणून कापड घ्यायचं आणि आरसा पुसायचा, कापड घ्यायचं आणि आरसा पुसायचा. आयुष्याच्या शेवटी शेवटी कळालं की धूळ आरशावर नव्हती, चेहऱ्यावर स्वतःवर होती. त्यासाठी स्वतःशी बोललं पाहिजे, कधी एकांतात बसलं पाहिजे, स्वतःशी संवाद झाला पाहिजे. मनाशी बोलणं फार आवश्यक आहे. म्हणून साधू संत जनाशी बोलले त्याही पेक्षा जास्त मनाशी बोलले. तुकाराम महाराजांचा मनाशी संवाद करणारा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांचा मनाला सांगणारा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांचं मनाला सांगणे, मना एकच काम कर, राम राम जप कर. पहिलं चरण करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम, काम, करी हेची काम, करी हेची काम, करी हेची काम. फार गोड अभंग आहे तुकाराम महाराजांचा. मना कर हेची काम, सोपे शब्द आहेत पा. करी हेची काम, मना जपे राम राम, मना राम राम जप कर आणि हेच काम कर. मग असा प्रश्न पडू शकतो, हेच काम करायचं मग बाकीचे काम कोणी करायचे? मग ते दुकान कोणी चालवायचं, मग ती शेती कोणी करायची, मग ती नोकरी कोणी करायची? हां, हेच काम जर तुम्ही मनाला सांगता महाराज, तर बाकीची कामं कोणी करायची? करी हेची काम, हेच काम कर म्हणजे बाकीचे करू नको. मग हेच जर काम करायचं तर दुकान, व्यवसाय, उद्योग, प्रपंच तो कोणी करायचं? याचं उत्तर मना शब्दात ते मना. तुकाराम महाराज देहाला नाही सांगत की हेच काम कर, तुकाराम महाराज मनाला सांगतात की हेच काम कर. आणि मग वारकरी संप्रदायाची ही ठेवण आहे. वारकरी संप्रदाय इतकी वर्ष झाली टिकून कसं काय? किती संप्रदाय निर्माण झाले. आणि म्हणजे माझ्या तर माझं वय फार नाही तरी पण माझ्या देखत देखत काही संप्रदाय निर्माण झाले. वाईट होते असं नाही, चांगलंच शिकवत होते ते का होईना, पण तरी सुद्धा निर्माणही झाले आणि गेले, लयाला सुद्धा गेले. कसं काय गेले? त्याचं कारण असे, वारकरी संप्रदायाची जी ठेवण आहे, संप्रदाय असं म्हणतो की तुमचा देह कुठे मूल्य नाही, मनाने देवाचं चिंतन करा. वारकरी संप्रदायाची विचारसरणी असं म्हणते की देवाच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ बसलेला पुजारी जर फक्त नोटावर त्याचं लक्ष असेल की कधी घेतो मी आणि कोण काम मला देतं, तर वारकरी संप्रदाय म्हणतो की जरी पंढरपुरात आहे, पांडुरंगाच्या चरणाजवळ आहे, तरी सुद्धा त्याला नाही भक्ती घडली. आणि वारकरी संप्रदाय असं म्हणतो की लांब कुठंतरी दूर सिन्नरला दुकान, व्यवसाय, उद्योग, नोकरी, शेती करणारा जर ते काम करताना जर पांडुरंगाचं चिंतन करतोय तर तो 350 किलोमीटर लांब नाही, तो देवाच्या चरणाजवळ. संप्रदायाचा हा निवाडा आहे की देह असू दे कुठे काही फरक पडत नाही, तुझं मन मला दे, आठवण माझी कर. आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो, आले नाम उच्चारितो तुझे, नाम उच्चारितो, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागे करीतो, आले भागे करीतो. एक संत
गोरोबा नावाचा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे बरं का, जुना एकदम ब्लॅक अँड व्हाईट, संत गोरोबा. त्याच्यामध्ये गीत गदी माडगुळकर लेखक आहेत, सुधीरजींचा आवाज आहे, फडकेंचा, बापूजींचा आवाज फार छान आहे, खूप छान आहे. म्हणजे ऐकल्या असं वाटतं अभंग आहे का काय, मला असं वाटलं होतं अभंग आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो देहधारी जो जो, त्यासी विहित नित्य कर्म. संत गोरोबा चित्रपट. नाम तुझे घेतो गोरा मनोनी आठयाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाव. आंध्र प्रदेशातून एका गावातून दिंडी अरणभिंडी नावाच्या गावाहून निघाली. मळ्यामध्ये एक वारकरी काकड्या तोडत होता. 750 वर्ष होऊन गेली. वारकऱ्याला वाटलं की अनायासे मळ्यासमोरून शेतासमोरून दिंडी निघाली, काकड्या तोडायला आलेल्या आहेत, किती चांगली सेवा होते. त्याने काय केलं, खांद्यावरचं उपरणं घेतलं, पटापटापटा काकड्या तोडल्या आणि वारकऱ्यांच्या दिंडीला सामोरा गेला वारकरी आणि सांगितलं की मायबाप थोडे बसता का वडाच्या झाडाला, घेता का माझी सेवा काकड्यांची. आता दिंडीत निघाले, त्यांना वाटतं दिंडीत निघालो पण नाही कसं काय म्हणता येईल, दिंडीत निघाल्यावर कुठं नाही म्हणता येत असतं का मला सांगा. आमची दिंडी नाशिकहून जाते ना त्र्यंबकला बाबा, तर नाशिकमध्ये 2 जेवणं तर आहेतच, तर पौषवारीला 2 जेवणं आहेत, पण त्याशिवाय नाश्ते आहेत दिवसाला. तर एका दिवसाला 9 नाश्ते, 9 फक्त 9 नाश्ते हलके असतात, म्हणजे भजी तेलावर तरंगतात ना, हलकेच ना वडे तरंगणारे पदार्थ हलके हलके हलके. तर दिंडीत निघाल्यावर नाही कसं म्हणता बा. वारकरी म्हटले बसतो. त्या वडाच्या झाडाखाली बसली बरं का वारकरी. वारकऱ्यांनी उपरणं अंथरलं, म्हटलं एवढी सेवा घ्या मायबाप माझी काकड्यांची. वारकऱ्यांनी सेवा घेतल्या, काकड्या घेतल्या, खायला लागले. एका वारकऱ्यांनी विचारलं, अरे वा तुम्ही पण वारकरी दिसता, काय नाव तुमचं. त्यांनी सांगितलं माझं नाव सावतोबा. काय आडनाव आपलं, म्हटले माझं नाव माळी, सावतोबा माळी. अरे वा तुम्ही पण वारकरी दिसता, कधी येणार वारीला, कधी निघणार, उद्या निघणार, परवा निघणार. सावता महाराजांनी सांगितलं मी नाही येणार वारीला, माझी वारी चुकणार. का बरं चुकणार, काही अडचण आहे. त्या वारकऱ्यांनी विचारल्यावर सावता महाराजांनी उत्तर दिलं होतं, मायबाप खरं सांगू का मी जन्मात कधी पंढरपूरला गेलो नाही. म्हटलं काय माणूस आहे, काकड्या नकार घेऊ याच्या. इथून म्हणजे 40 किलोमीटरवर राहतो पंढरपुराहून, 40 किलोमीटरवर म्हणतो मी कधीच पंढरपूरला गेलो नाही, काय माणूस आहे हा. सावता महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. मायबाप माझं ऐका तर खरी, मी गेलो नाही खरी गोष्ट आहे, पण ऐकाल का माझं का गेलो नाही. माझ्या घरात करता माणूस दुसरा नाही, दारं धरणारा नाही, पाणी देणारा नाही पिकांना, या मळ्याला पाहणारा कुणी नाही. मी असा विचार करतो की मी जर गेलो तर माझा मळा सुकून जाईल. आणि मग तो पांडुरंग मला जाब विचारील की सावता त्या सुकलेल्या मळ्याला जबाबदार कोण आहे, तर मी त्याच्या डोळ्याला डोळे भिडवू शकणार नाही. म्हणून मायबाप मी पंढरपूरला कधी गेलो नाही. पण खरं सांगू का मी पंढरपूरला कधीच गेलो नाही, तरी मी पांडुरंगाला मात्र खूप वेळा भेटलोय, सारखा भेटतो, प्रत्येक क्षणाला भेटतो. त्यांनी विचारलं पंढरपूरला कधीच नाही गेलं, पांडुरंगाला कसं काय भेटतो. म्हटलं मी प्रत्येक क्षणाला नामस्मरण करतो, हे की नाही. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देहाने सावता महाराज नाही गेले कधीच पंढरपूरला, पण मनाने लाखो करोडो अब्जावधी वेळा गेले. सांगतो मी तुम्हाला, जी वारकरी सावता महाराजांच्या मळ्यातून पंढरपूरला दरवर्षी गेले, वारी करणं चांगलं आहे, तरी पण सांगतो वारी करणं नियम आहे, केला पाहिजे, चुकली नाही पाहिजे वारी. तरी पण जी माणसं वारीला गेली, चुकीचा अर्थ घ्यायचा नाही बरं, मी आता माझी 23वी मी सांगू नये असं, पण मी पण न चुकता इतकी वर्ष वारी करतोय, पायी सुद्धा. पायी वारी करणं चांगलं आहे, चुकीचा अर्थ घेऊ नका. तरी पण सांगतो ज्या माणसांनी वारी केली त्यांची नावं इतिहासाला माहिती नाही आणि जे कधीच पंढरपूरला गेले नाही ते सावता महाराज संप्रदायाचे थोर संत आहेत. याचं कारण आठवण, त्याचं कारण मन, त्याचं कारण देवाचं स्मरण. म्हणून देहाने तुम्ही काय करताय मूल्य नाही त्याला,
देहाने तुम्ही काय करताय मूल्य नाही, आतमध्ये काय चाललंय. देवाची आठवण माणसाला महान बनवते, देवाची आठवण महान बनवते माणसाला. एक हिंदी कवी असं म्हणतो की देवा तुझ्यापेक्षा तुझी आठवण खूप चांगली आहे, तुझेसे तो तेरी याद अच्छी है. एक हिंदी कवी असं म्हणतो की देवा तुझ्यापेक्षा तुझी आठवण खूप चांगली आहे, तुझेसे तो तेरी याद अच्छी है, तू है की आता नाही वो है की जाती नाही. तू काही कधी आला नाही, भेटला नाही देवा, पण तुझी आठवण मात्र जशी आली ती परत काही आम्हाला सोडून गेली नाही. तुझी आठवण दे, तू नसला तरी चालेल, तू नसला तरी चालेल, तुझी आठवण मात्र आम्हाला कायम दे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, म्हणा एक काम करशील का, देवाची आठवण काढत जा, राम राम म्हण ना म्हणा. तू एकच काम कर, करी हेची काम. असं होऊ शकतं का देहाने एक आणि मनाने एक? होऊ शकतं ना महाराज, होऊ शकतं. साधू संतांनी केलं ना, केलं साधू संतांनी. हां, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम. एकनाथ महाराजांनी दृष्टांत दिला पहा. पाण्या निघाली गुजरी, मारवाडी स्त्री, राजस्थानी स्त्री, पाण्याला लांब जावं लागतं, गुजरी म्हटलंय. पाण्या निघाली गुजरी, चित्त ठेविले दुधावरी, चाले मोकळ्या पदरी परी. समजेल असं सांगतो. आपल्याहीकडे पाणी लांबून आणावं लागायचं पहा. मग ते हंडा आहे की नाही, ते चुंबळ, त्याच्या हंडा, त्याच्या जेव्हा नळ घरी आले नव्हते तेव्हा लांब जावं लागायचं ना पाण्याला. हंडा, त्याच्यावर छोटा हंडा, त्याच्यावर कळशी, मग ती उंच व्हायचं, तिकडून मैत्रिणीकडून ठेवून घ्यायचं डोक्यावर. मग घरी आल्यावर नवऱ्याला सांगायचं उतरून घ्या. नवरा बुट काय असेल तर शिडी लावूनच काढायचं, उंच दुडी आहे का नाही, उतरण. मग ती निघाली की वेशीतून गावात यायची. विहीर किंवा नदी वेशीच्या बाहेर असायची. ती काय करायची, तिचं लेकरू पण सोबत आलेलं असायचं त्या माऊलीचं. ती लेकराला पण एक हात द्यायची, हंड्याला पण हात लावत नव्हती, कला. आणि मग एक पदर पण धरायची. पदर उडतोय, आता वेशीतून गावातली ज्येष्ठ माणसं बसलेली आहेत, ते पदरालाही तिने धरलं, एक हात लेकरालाही दिला. डोक्यावर पण 3 हांडे आहेत, डोक्यावर तिचे हांडे आहेत, त्याला हात नाही. याचा अर्थ लक्ष नाही का? नाही नाही, ती पाहते समोर. हात लेकराला दिलाय तिने, एक हात पदराला धरलाय, तरी पण तिचं सगळं चित्त याच्याकडे की ते हांडे पडू नये. तसं आपण राहावं प्रपंचात. सगळं काय असेल, उद्योग व्यवसाय दुकान नोकरी, तरी पण लक्ष याच्याकडे असावं की एकही क्षण. कबीर महाराज, काशी नावाचं ठिकाण, वाराणसी, मना जपे राम राम. वाराणसी नावाचं ठिकाण कबीर महाराज शिलविनत होते. नाजूक काम, हातमागावर कापड तयार करायचं. हातमागावर रेशमाचा एकच गुंडा यायचा मोठा, एकच धागा त्याचा मोठा गुंडा, त्याचं कापड तयार करायचं. ते दुसऱ्या दिवशी विकायचं किंवा दुकानदार यायचे, त्याच्या लोक यायचे घ्यायला. आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्याच पैशातून नवीन गुंडा घेऊन परत कापड तयार करायचं. आता हातमागावरती कापड तयार करणं थोडं अवघड काम होतं महाराज. त्याला जोरात झटका बसला का रेशमाचं सिल्कचं नाजूक कापड, ते धागा तुटला. तो मनामध्ये अखंड राम 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 सुरू होतं. ते हातमागाला जोरात झटका बसला, हातयंत्राला, कापड तयार करायच्या, ते धागा तुटला. आता तो धागा जोडायचा होता. धागा जोडणं बारीक काम राहतं, नाजूक काम राहतं. त्याची गाठ एवढी बारीक बसली पाहिजे की ती यंत्रामध्ये अडकू नये, तयार झालेल्या कापडामध्ये दिसू नये. आपल्याला सुईतून दोरा व्हायचा असतो तर आपण म्हणतो, हे लाईट लाव रे, चष्मा कुठे माझा, खिडकी उघड, दरवाजा उघड, बडबड करू नको, टी व्ही बंद कर, मोबाईल बंद कर. काय सुईतून दोरा व्हायचं? ते नाजूकच काम होतं ना. एकाच दोऱ्याचा अख्खं कापड तयार करायचं, त्याला बारीक नाजूक गाठ ती यंत्रात नाही अडकली पाहिजे, तयार झालेल्या कापडात दिसली म्हणजे कापडाचं फिनिशिंग जाईल. नाजूक गाठ ती, एवढं बारीक काम होतं ते. आणि ती गाठ मारता मारता तो दोरा जोडता जोडता मनातला रामनामाचा धागा एक क्षण तुटला. एकच क्षण, एक क्षण चिंतन गेलं, फक्त एक क्षण. पण लक्षात आलं आणि रडायलाच लागले कबीर महाराज. व्याकुळ झाले. एक क्षण गेला, एक क्षण गेला, 1 सेकंद वाया गेला. एक क्षण राम राम नाही केला मी, एक क्षण वाया गेला. कोणी गिराईक आलं होतं कापड घ्यायला, कबीरांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि त्यांनी विचारलं होतं, कबीर काय झालं, का रडता? म्हणजे काय नाही, एक क्षण रामनामाशिवाय गेला. त्याचं एक क्षण गेलं आणि एवढं रडायला काय झालं? माझ्याकडे बघा, मी 60 वर्षांचा आहे कबीर महाराज, माझ्याकडे पहा. अहो मी रामकृष्ण हरी तसली काही भानगडत नाही आपल्याकडे. तरी कबीर महाराजांनी सांगितलं. पण विद्यार्थ्यांमध्ये 2 प्रकार असतात ना. एक विद्यार्थी 35 वाटतो, म्हणजे अभ्यासच तसा केला होता त्यांनी. त्यांनी इतिहासाच्या दिवशी भूगोलच्या कॉप्या नेल्या होत्या, एवढा हुशार तो. आणि एक मात्र 99 मार्काला सुद्धा रडतो. त्याचं कारण आहे त्याने अभ्यास तेवढा केला होता ना. कबीर महाराज म्हणतात की मी असा विद्यार्थी की माझ्या जीवनातला एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये, पण तो गेला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मना जपे राम राम. 2दा राम का वापरला शब्द? त्याचं कारण साखळी. 2दा शब्द वापरणं म्हणजे साखळी तयार होते. साखळी कशी असते?
साखळीचं असं आहे की तिचं एक टोक मागचीत अडकलेलं असतं, एक टोक पुढचीत अडकलं असतं. तुकाराम महाराज दोनदा राम राम म्हणतात, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की साखळी तयार कर, राम राम राम. मग दोनदा म्हणून का थांबले? भाषेच्या मर्यादा असतात, भाषेच्या मर्यादा असतात. साखळी अखंड तयार करायला लावली, पण तुकाराम महाराजांना राम राम अखंड म्हणून चालणार नाही. भाषा, कागद, शाई, मर्यादा असते. अभंग कसं काय म्हणता आला असता? बाळासाहेब शब्द कसा लिहिला जातो? बाळा सो आणि टिंब दिला जातो, बरोबर आहे की नाही? भाषेची पद्धत आहे ती. उदाहरण शब्द कसा लिहिला जातो? उदा आणि टिंब. मग काय वाचायचं? उदा आणि टिंब असं नाही, तसं नाही वाचायचं, ते उदाहरण वाचायचं. जरी उदा आणि टिंब असला तरी वाचायचं उदाहरण. तसं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी राम राम असं दोनदाच म्हटलं असलं तरी सुद्धा ते वाचायचं राम 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 राम. त्याला खंडच नाही. करी हेची काम मना जपे राम राम. तुकाराम महाराज म्हणतात मना राम नामाचा जप कर आणि तुला एकच छंद लागू दे, अभंगाचं दुसरं छंद. लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, छंद छंद लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद. हे मना गोविंदा गोविंदा, मना गोविंदा गोविंदा, मना गोविंदा गोविंदा, मना गोविंदा गोविंदा. लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, छंद छंद लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, छंद लागो हाची छंद. विठोबार कुमाय विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुकाराम महाराज नामाला खूप मूल्य देतात. महाराज नाम इतकं महत्वपूर्ण आहे. महाराजांचा एक अभंग आहे, हरी तुझे नाम गायीन अखंड, याबिन पाखांड नेने काही, याबिन पाखांड नेने काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया वाचा मने हेची देई, काया वाचा मने हे. माणसं म्हणतात नामात काय आहे, नामात काय आहे, नावात काय आहे, देवाच्या नावात काय. माणसं म्हणतात ना पूर्ण नामाला समर्पित अभंग हा. करी याची काम मना जपे राम राम, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद, तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. 3 चरणाचा अभंग आहे, छोटासा अभंग आहे, एका दमात म्हणता येतो, ब्रेथलेस न श्वास घेता म्हणता येतो. एवढा छोटासा अभंग आहे महाराज, पूर्ण नामाला समर्पित अभंग आहे. नाम इतकं महत्त्वपूर्ण आहे. विल्यम शेक्सपियर नावाचा एक नाटककार आहे,
फार प्रसिद्ध आहे. त्याचे 12 नाटकं आहेत. 6 सुखांत 6 दुःखांत, म्हणजे 6चा शेवट चांगला आहे, हॅप्पी एंडिंग, आणि 6चा शेवट वाईट आहे, सॅड एंडिंग म्हणतात त्याला. सहाचा शेवट वाईट आहे. त्यातलं की हॅम्लेट नावाचं नाटक आहे, आणि त्या नाटकामधला एक वाक्य, प्रसिद्ध वाक्य आहे की नावात काय आहे, नावात काय आहे. आणि ते फार प्रसिद्ध झालं पण ते वाक्य, नावात काय आहे. माणसं सुद्धा म्हणतात काय नावात, काय नावात, देवाच्या नावात काय आहे. काही काही माणसं म्हणतात ना अडचण आहे, सुख नाही, काय अडचणी असतात खूप प्रपंचामध्ये. आम्ही जर म्हटलो ना रामकृष्ण हरी म्हणा, तर माणसं म्हणतात आले मग तुम्ही रामकृष्ण हरी, तुमचं ना बोलो कसं येऊन जाऊन रामकृष्ण हरी. अरे प्रक्रिया समजून घ्याल की नाही. प्रक्रिया अशी आहे की आपल्या सुखाच्या आड आपलं पाप येतं. आपल्या सुखाच्या आड कोण येतं, आपलं पाप येतं. मग तुम्हाला जो माणूस म्हणतो की किंवा संत सांगतात रामकृष्ण हरी म्हणा, ते का सांगतात, त्याचं कारण असं रामकृष्ण हरी म्हटल्याने पाप जातं, आणि मग पाप गेल्यावर सुख यायला अडचण येत नाही. किती सोपी प्रक्रिया आहे. पण तरी पण माणसं म्हणतात हे रामकृष्ण हरी राम. बरं, माणसांचं असं आहे, सोपं सांगितलं की त्यांना ते पटत नाही. हेच जर अवघड सांगणार असेल ना, अवघड, तो जर म्हटला ना की हॉलचं किचन करा, किचनचं बेडरूम करा, हे इकून एंट्री आहे ना तुमची, मागच्या साईडनी एंट्री करा. माझं हुशार माणूस बरं, हुशार अभ्यास आहे त्याचा. आय म्हणजे ज्याने 50 लाखाचा बंगला पडायला लावला तो हुशार. आय कमाल आहे गड्या. अरे प्रक्रिया समजून घ्या मायबाप. प्रक्रिया काय आहे. रामकृष्ण हरी म्हणा म्हणजे तो काय सांगतो की तो असं सांगतो की आपल्या सुखाच्या आड आपलं पाप येतं, आणि मग रामकृष्ण हरी म्हणण्याने पाप जातं. साध्या गोष्टी आहेत ना, ते नामसंकीर्तन साधनं पाहिजे. जळतील पापे जन्मांतरीचे, जन्माचे जर पाप रामकृष्ण हरी म्हणल्याने नामाने जात असतील, तर जो माणूस किंवा साधू संतांचे अभंग जे सांगतात की रामकृष्ण हरी म्हणा, ते काही चुकीचं आहे, ते काय खोटं आहे. नामात काहीच नाही, नामात सगळं आहे, नामातच सगळं आहे. नामात काय नाही. एखाद्या कोर्ट कचेरीमध्ये जाताना आपण एखाद्या ओळखीच्या माणसाला कसं काय सांगतो की चाललोय मी दाखला आणायला कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये, तुझं नाव सांगतो. मग एखाद्याच्या नावाने पटकन दाखला मिळतो आणि एखाद्याच्या नावाने पटकन मिळत नाही. नावात काहीच नाही का. नावात काहीच नाही. नावात खूप आहे. मला तुम्हाला सांगतो शब्दातच सगळं आहे. शब्दात काहीच नसतं तर तू मूर्ख आहे म्हटल्यावर डोळे लाल होण्याचं काही कारण नाही. आणि शब्दात काहीच नसतं तर क्या बात आहे, काय दिसतो म्हटल्यावर कळी खुलण्याची आवश्यकता नाही. काय आवाज आहे, काय दिसतो, काय बोललात महाराज तुम्ही, हा काय बोलले तुम्ही महाराज, काय कीर्तन केलं, असं म्हटल्यावर मग कळी कशी काय खुलते. याचा अर्थ शब्दात काहीतरी आहे. आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमूच्या जीवीचे जीवन. या इथे तुम्ही गवळीनाथ बाबांच्या मंदिरामध्ये त्यांच्यासमोर तुम्ही रोज येऊन 12 वाद्य म्हणण्याचा नियम करा. लोक पाया पडतील तुमच्या की रोज हा माणूस येऊन 12 वाद्य म्हणतो, गड्या ओवी म्हणतो, रोज ओव्या म्हणतो ज्ञानेश्वरीची. लोक पाया पडतील. आणि त्या तिथे चौकात उभं राहून तुम्ही गावाला शिव्या देवा, लोक तंगडच मोडतील. मग हे कसं काय ठरतं की शिव्या म्हटल्यावर पाया पडायचं, ओव्या म्हटल्यावर पाया पडायचं, शिव्या दिल्यावर पायच मोडायची, हे कसं काय ठरतं. शब्दात ती कमाल आहे ती. शब्द हा बहुसान उपकाराचे रासे, मनवोनी चालिलो मागे मागोनी आली वाट सिद्ध होळीच्या तैसे, आतरले तरती गा आणि गही विश्वासी, सुखे मी निघलो गाजोन सारो निते त्रिभुत श्रीहरी गाता वेळे आहे. तुकाराम महाराज एवढे बुद्धिवान आहेत महाराज. बरं, संत ते आहेत, ह्या आमची श्रद्धा झाली. समजा वारकऱ्याची श्रद्धा झाली. जी माणसं संत ग्रंथ पंथ मानत नाहीत त्यांच्यासाठी मी बोलतो की तुकाराम महाराज एवढे अप्रतिम
प्रतिभाशाली आहेत की तुकाराम महाराजांनी माणूस होऊन होऊन किती मोठा होऊ शकतो यासाठी एक उपमा वापरली, तुका आकाश आहे एवढा. तुका म्हणजे माणूस होऊन होऊन किती मोठा होऊ शकतो तर ही उपमा आहे. आजही कुठल्याही वाढदिवसाला, कुठल्याही मोठ्या नेत्याच्या काही समारंभाला किंवा साधारणपणे वाढदिवसाला मी गेलो की तो सूत्रसंचालक हातात माईक घेतो सर, आणि तो सांगतो की आजचा माणूस ज्यांच्या सत्काराला आपण जमलोय तो माणूस आकाशी एवढा आहे. लोक टाळ्या वाजवतात की काय उपमा दिली माणसाला आकाशी एवढं, पण माझ्या लगेच लक्षात येतं की ही उपमा त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातून चोरली आहे, तुका आकाशी एवढा. मला त्याचं नवल वाटत नाही, कारण मी ती ऐकलेली आहे पूर्ण. एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये मी जातो, काय 15 ऑगस्टला भाषणाला, तर तिथे लिहिलेलं असतं की ज्ञानदीप लावू जगी. मला हे कळतं की हाही अभंग आहे तो नामदेवरायांचा आहे, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप. एखाद्या साखर कारखान्याचा बॉयलर पेटवण्याचा कार्यक्रम असतो, तिथं लिहिलेलं असतं की एक एक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लोक म्हणतात वा वा काय छान वाक्य लिहिले, पण मला कळतं, मी गाथा वाचतो, मला माहिती आहे की हे वाक्य नाही, हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. शाळेत गेलो मी, शाळेत झेंडावंदनला, आणि मला सर म्हटले, ते 4थीपर्यंतची शाळा, तर मला म्हटले की महाराज भाषण करा. तिथे एक वाक्य लिहिले होतं, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. मला लगेच कळालं की हाही तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे तुकाराम महाराजांची वाक्य किंवा संतांची वाक्य, त्यांचे शब्द, त्यांचे अक्षर आजही शिक्षण संस्थांना वापरावी लागतात, जिथं अनेक शाखांतून लोक मास्टर्स होतात. त्यांना सुद्धा स्वतःचं वाक्य नाही तयार करता आलं, त्यांना तुकाराम नामदेवरायांचं ज्ञानदीप लावू जगी हे वाक्य घ्यावं लागलं. सहकाराला एक एका सहाय्य करू हा तुकाराम महाराजांचा अभंग घ्यावा लागला. बरोबर. अहो तुकाराम महाराज इतके प्रतिभाशाली आहेत, एवढा प्रतिभाशाली महात्मा आपला सगळा प्रपंच, घरदार, मुलं, लेकरं, पत्नी, लवाजमा सगळं टाकून डोंगरावर फक्त यासाठी गेला की आपल्याला राम राम म्हणता येईल. मग आपण काय त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिवान आहे? मला काय सांगायचं लक्षात घ्या. इतका महात्मा बुद्धिवान आहे, इतका प्रतिभाशाली आहे तुकाराम महाराज की ते जर आपला घर, प्रपंच, मुलं, दालं, लेकरं सगळं सोडून डोंगरावर यासाठी गेले की मला भजन करता येईल. मग एवढी प्रतिभाशाली जर सगळं सोडून भजनालासाठी डोंगरावर जात असतील, आणि आपण म्हणतो की नामात काय, म्हणजे आपल्याला किती डोकं असेल बरं. हां, नामातच सगळं आहे माय बाप. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. गोविंद नामामध्ये ताकद आहे. काय झालं, मी विमानात बसलेलो नव्हतो बरं का. मला बसण्याची इच्छा होती, काहीतरी 21 वर्ष झाले असतील. मला विमानात बसण्याची इच्छा होती खूप. तर मी मित्राला फोन केला की आपल्या हरिद्वारला कुंभ आला होता जानेवारी महिन्यामध्ये, भरपूर 20-22 वर्ष झाले असतील त्याला. तर म्हटलं आपल्याला विमानात जायचं. मी मित्राला फोन केला, त्यांनी सांगितलं की डायरेक्ट विमान नाही आहे, बेंगलोरला जावं लागतं, तिथून विमान बदलून दिल्लीला जावं लागतं. डायरेक्ट विमान मुंबई ते दिल्ली महाग आहे, त्यापेक्षा आपण मुंबईहून बेंगलोरला जाऊ. बेंगलोरहून 2 तासाचा हॉल्ट आहे, बेंगलोरहून दिल्लीला उतरू. तिकीट स्वस्त पडतं, पण 2दा विमान प्रवास करावा लागतो. त्याला म्हटलं काढ, कमी पैशात आपल्याला 2दा विमान प्रवास करतो, तू काढ बिंदास. त्याने ती तिकीट काढलं बरं का. मी इथं होतो आणि इथला पाटोळ्याचा कलेक्टर आमचा मित्र आहे, त्याची पोस्टिंग जुन्यागडला होती. जुनागड जिल्हा आहे गुजरातमध्ये. तो मित्र आहे चांगला आमचा पाटोळ्याचा इथला. तर त्याने मला फोन केला, मी सुट्टीवर आलो महाराज, तुम्ही कुठे भेटायचे. तर मी गेलो पंचवटीला, त्यांची मीटिंग होती. त्यांची ती काय मीटिंग आटोपली, त्यांनी महाराज किती दिवसांनी, 4 वर्षांनी भेटलो आपण. म्हटलं हो खरंच राव. तर मला म्हणे कुठं निघाला. म्हटलं पहिला विमान प्रवास आहे, जरा धाकधूक आहे, कसा होतो काय माहिती, मी कुंभाला निघालो. आणि काय नसतं म्हटलं, आता तुम्ही कलेक्टर लोक, जिल्हाधिकारी लोक, तुम्हाला काहीच नसतं, आम्हाला कठीण आहे. त्याने मला एक पत्र टाईप करून दिलं पहा की भगीरथ महाराज समाज प्रबोधनकार आहेत, मुलांना शिकवतात, लोकांसाठी वेळ देतात, निर्व्यसनी राहा असा चांगला उपदेश लोकांना करतात. हे कुंभाला येत आहेत हरिद्वारला, यांना काही अडचण आली तर यांना प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असं एक पत्र त्यांनी सॅकमध्ये मला दिलं. आम्ही बेंगलोरला गेलो. जानेवारी महिन्यात ते धोकं होतं खूप दिल्लीला, जिथं विमान उतरणार. त्यामुळे तिकडून या विमानाला, त्या बेंगलोरच्या विमानाला टेकऑफचा सिग्नल मिळेना, उड्डाणाचा सिग्नल मिळेना. 9 तास ते विमान लेट झालं. आम्ही पोहोचलो, आमच्याकडे पास होते. शाही स्नानाच्या दिवशी पास असतात, जिथं साधू स्नान करतात त्या ठिकाणाची, तिथं बॅरिकेड बांधलेलं असतात. ते पास होता, दुपारचा 3चा पास होता. आम्ही पोहोचलो रात्री 8ला. PSIने अडवलं, नकार दिला, जाता येणार नाही. मी विनंती केली, खूप लांबून आलो मी. ते म्हणले खाली कुठंतरी आंघोळ करा खाली. माझी इच्छा होती जिथं संत स्नान करतात तिथंच आपण करू. मी खूप त्यांना सगळे प्रयत्न केले पहा त्या पोलिस, त्यांनी सगळा नकार दिला. मी आवाज वाढवला, त्यांनी सांगितलं पंडितजी आप आवाज मत बढाई, तुम्ही आवाज वाढवू नका, तुम्ही वाढवला तर मला वाढवावं लागेल. पोलिसच तो.
शेवटी माझ्या लक्षात आलं, 2 तास मी त्याच्याशी भांडलो. माझ्या लक्षात आलं आपल्याकडे कलेक्टरचं पत्र आहे. मी काढलं आणि त्याला वाचायला दिलं. त्याने मला पोलिसाच्या गाडीत आतमध्ये सोडलं. संपला दृष्टांत. माझं म्हणणं एक आहे की जर माणसाच्या नावामध्ये, पदाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, तर देवाच्या नावामध्ये नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यासाठी अख्खं आपलं जीवन पणाला लावायला तयार आहे. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. आपल्या जीवनामध्ये गोविंद नाम आहे. तुम्हाला सांगतो मायबाप, जे सोपं असतं, सहज मिळतं, ते बिना कामाचं असतं असा कधीच समज करून घेऊ नका. आणि जे फार महागाने मिळतं ते कामाचं असतं प्रत्येक वेळी असाही कधीच समज करून घेऊ नका. नाम साधू संतांनी, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण म्हणून ते बिनकामाचं आहे असं नाही. असा अर्थ नाही करायचा की सहज रामकृष्ण हरी म्हणता येतं म्हणून ते काही कामाचं नाही. प्रत्येक वेळी असं नसतं की सहज मिळतं ते बिनकामाचं असतं. प्रत्येक वेळी असंही नसतं की जे फार महागाने येतं, आटापिटा करून येतं, जीवाची बाजी लावून येतं, ते कामाचंच असतं असंही काही नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला. मीठ आणि सोनं. मीठ आणि सोनं. सोनं किती गरजेचं आहे बरं आपल्याला? अडेल काहीच नाही अडणार ना महाराज. सोनं काय कामाचं आहे? सोने नांगर होतो, रोटर काय होतं? काय दुकानामध्ये कुठं सोनं वापरलं जातं मला सांगा बरं? फर्निचर बनवलं जातं सोन्याचं. शेतीमध्ये कुठं सोन्याचा वापर होतो. कारखान्यांमध्ये सोन्याचा कुठं वापर होतो. कोणतं मशीन सोन्यापासून तयार होतं मला सांगा बरं? हां, आता ही एवढी सिस्टीम आहे. यांना विचारा तुम्ही, या सिस्टीममध्ये सोनं कुठं आहे? आणि त्यांनी सांगितलं तर अवघड होईल त्यांचं. कुठं वापरलं जातं? कारखान्यात सोनं वापरलं जातं. शेतीत कोणता अवजार सोन्यापासून? हां, ही पेटी एवढी चांगली वाजते, कुठं सोन्याचा धातू आहे सांगा बरं? म्हणजे सोनं तसं काही उपयोगाचं नाही. उपयोगाचं नाही, उलट रात्री घालून प्रवासाला निघणं म्हणजे मार खायला निमंत्रण देणं येते, हात दाखवून अवलक्षण येते. हां, ही अंगठी माझ्या हातात नसती तर काय बिघडलं असतं? स्वरबीर काही गेला असतं का बाबा? असं काही नाही ना, लागला असतं स्वर, आहे की नाही? असं काही झालं नसतं. सोनं तसं काही बिघडत नाही. फक्त ते महाग आहे म्हणून घालायचं. आपण दिलं मिळालं म्हणून घालायचं, आहे की नाही? आलं म्हणून घाल. बाकी त्याचा तसा काही उपयोग. मीठ स्वस्त आहे, 10 रुपये किलो आहे. दुकानदार पण ते बाहेरच ठेवतो बाहेर. ते आपण जर घाईत असलो त्याला पाहुणे आले मीठच तो ने पुढे तो आपण नंतर पाहू, नंतर पाहू. असा सोन्याचा दुकानदार म्हटलाय कधी की ने तुझ्या हाताने नंतर पाहू? हां, बरं ते मीठ नसल्यावर महाराज सगळं अडेल ना, सगळं अडेल. आणि सोनं नसलं तर काहीच अडणार नाही. सोन्यासाठी माणसं जीव द्यायला तयार आहे, तरी पण सोनं कामाचं नाही. आणि मीठ सहज मिळतं तरी पण ते कामाचं आहे. मला यासाठी सांगायचे, फार आटापिटा करून एखादं साधन, एखादा मनुष्य खूप पैशाने महागाने अमुक संप्रदायाच्या नावाखाली तुम्हाला देत असेल, ते गरजेचंच आहे, ते आवश्यकच आहे असं नाही. आणि साधू संतांनी सहज रामकृष्ण हरी तुमच्या हाती दिलाय म्हणजे तो कामाचा नाही. हा गैरसमज काढून टाका, नाही तर आपण फसू. वारकरी साधा बोळा असतो, रस्त्याने चालतो, याचा अर्थ त्याची साधना बिनकामी आहे, कुचकामी आहे असं नाही. त्याची साधना मोठी आहे. त्या साधनेसाठी तुकाराम महाराज म्हणतात, मना गोविंद नामाचा छंद लावून घे. मना गोविंद गोविंद. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. झालेली सेवा देवाचरणी समर्पित करताना, संतांचरणी समर्पित करताना, आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा गवळीनाथ बाबांच्या चरणी मला समर्पित करता आली. त्याचं कारण आजच्या या सप्ताहाचा फोन मला मंगेश भाऊंनी केला. त्यांच्या आमंत्रणाने मला गवळीनाथ बाबांची पहिल्यांदा आयुष्यामध्ये, या रस्त्याने मी किती वेळा गेलो असेल, हजारो, तरी पण गवळीनाथ बाबांची वाणीने दर्शन मी खूप वेळा केलेलं आहे, पण वाणीने सेवा मात्र मला या ठिकाणावर पहिल्यांदा झाली. मी त्यासाठी मंगेश भाऊंचे खूप खूप धन्यवाद अदा करतो. त्यांचे मी खूप आभार मानेन की त्यांच्यामुळे मला आज गवळीनाथ बाबांची ही पवित्र ठिकाणाची सेवा घडली. आपण सर्व उपस्थित आहात, पूर्वी बांधव माता भगिनी. आज मला हार्मोनियम म्हणून आदरणीय आमचे मित्र श्री गोरे सर हार्मोनियम वादक म्हणून लाभले. आज माझ्यासोबत आलेले श्री प्रकाश महाराज गोसावी, किरण महाराजांचे वडील, नारायण महाराज, आमचे निवृत्ती महाराज आवड. त्यांचा चॅनल आहे, आपलाच आहे ना, त्यांचं चॅनल आहे, ते स्वतः हजर आहेत. लाईव्ह आहे मला वाटतं ना, लाईव्ह नंतर अपलोड कर. अमर म्युझिक म्हणून त्यांचा हा चॅनल आहे.
यूट्यूबला सबस्क्राईब करा. यूट्यूबला चांगली कीर्तनं वगैरे आहे. यूट्यूबचा वापर काय फक्त बिस्किटाचा केक करायचा याच्यासाठी नसतो. चांगलं प्रवचनं कीर्तनं. अमर म्युझिक म्हणून त्यांचं चॅनल आहे. त्याच्यावर त्यांनी आज शूटिंग केलं. त्यांनी स्वतः साथ केली निवृत्ती महाराजांनी. नवनाथ महाराज उपस्थित आहेत. किरण महाराज यादव या निमित्ताने उपस्थित आहे. सगळी मृदुंगाचार्य मंडळी वाघ महाराज या निमित्ताने उपस्थित आहेत. विनेकरी उपस्थित आहेत. चोपदार उपस्थित आहेत. कार्यकर्ते मंगेश भाऊ आणि त्यांची सगळी तरुण मंडळींची टीम. चांगली अशी साऊंड सिस्टीम. गवळीनाथ बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवा देवाचरणी समर्पित करतो. दुसरी सूचना अशी की मी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे पै प्रेमळाची वार्ता. हे मी 4 महिने पुस्तक लिहिण्याचं कारण असं, याच्यामध्ये मी 15 संतांचे आध्यात्मिक चरित्र लिहिलेत, छोटे छोटे. त्या संतांनी आपल्याला काय दिलं. आपण म्हणतो चोखा महाराज, पण कोण चोखा महाराज? त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई, त्यांच्या मुलाचं नाव कर्ममेळा, त्यांच्या बहिणीचं नाव निर्मळा, त्यांच्या मेहुण्याचं नाव बंका. त्या चोखा महाराज पंढरपूरला आपण दर्शन घेतो पायरीच्या बाहेर. चोखा महाराज चोखोबार आहे, चोखामेळा. त्या चोखामेळा महाराजांच्या घरी देव येऊन जेवला. त्यांनी अभंग केला, विठोबा पाहुणा आला मुछे घरा, निंबलो न करा जीवे भावी. तो अभंग मी या पुस्तकात घेतला आणि 7 पानामध्ये चोखा महाराजांच्या घरी देव येऊन कसा जेवला हे मी लिहून काढलं. पुढच्या पिढीला संत माहिती नाही तर आपण म्हणतो की एवढ्या दिंड्या, तेवढे मंदिरं, तेवढा बंगला, तेवढं दुकान. पुढच्या पिढीला जर संतच कळाले नाही तर त्यांना काही कळणार नाही. या प्रामाणिक हेतूने मी हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक मी 4 महिने लिहित होतो. याला मला छापायला, मी चातुर्मासात कुठेही कीर्तनाला गेलो नाही. याला मला छापायला 190 रुपये खर्च आला आहे. हे मी 200 रुपयाला विकतो. तुमचे 10 रुपये माझ्याकडे येतात, ते मी माझ्या आश्रमासाठी वापरतो. माझा आश्रम आहे धारणगावला. बरीच लोक तुमच्यातले आलेले असतील. आश्रमाचं बांधकाम सुरू आहे. तिथं मुलं शिकतात. उन्हाळ्यामध्ये शिबिर असतं. शिबिराला विनामूल्य असतं. 1 रुपया मी घेत नाही. शनिवारी गीता शिकवतो, चाली शिकवतो पोरांना. 13 पोरांच्या आता गीता पाठ झाल्यात. तर असं काम तिथे सुरू आहे. त्याच्यासाठी तुमचे 10 रुपये 190 खर्च आहे आणि 10 रुपये तुमचे माझ्याकडे जास्ती येतात. 10 रुपये 200पैकी, तर ते मी माझ्या आश्रमाला वापरतो. यातला 1ही रुपया माझ्या प्रपंचाला लागत नाही. म्हणून मी कॉन्फिडन्सने कुठल्याही व्यासपीठावरून हे पुस्तक घ्या असा आग्रह करत असतो. आजही तो करतो. हे पुस्तक नक्की न्या. तुम्हाला, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या मुलालेकरांना वाचण्यासाठी 15 वेगवेगळ्या संतांचं आध्यात्मिक चरित्र त्याच्यात मी लिहिलं आहे. 15 अभंग आहेत. त्याच्यावरचं निरूपण आहे. 128 पानांचं हे पुस्तक आहे. सगळ्यांनी न्या. पैसे आणले नसतील, सुट्टे पैसे नसतील तर शेवटच्या पानावर QR कोड आहे. तो स्कॅन करा. काय गुगल पे, जीपे, भारत पे काय असेल ते करा आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले रे करू वेडे मागोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारेला अधिकार मी आपला. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा छापाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञान